कसे आहात मंडळी? मजेत ना? आज आपण मनीषाज किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत छोले आणि टम्म फुगणारे भटोरे बघणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे छोले मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतले आहे। तुम्ही 5 ते 6 तासही भिजवू शकता। छोले आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ। छोले बुडेल इतकं त्यात मी पाणी टाकले, थोडंसं मीठ आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलाय। हे आपण शिजवून घेऊया। आपल्याला इथे 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत। छोले शिजतात तोपर्यंत मी भटुऱ्याचे पीठ मळून घेते। त्यासाठी 3 वाट्या मैदा घेतलाय, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, ही वाटी छोटी आहे, चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा अर्धा चमचा व बेकिंग पावडर अर्धा चमचा। सगळं पीठ मिक्स करून घेऊ। दह्यामुळे पीठ थोडंसं ओलसर होईल, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊयात। पीठ आपलं मळून झालंय। 2 ते 3 चमचे तेल टाकून आणखी थोडं मळून घेऊ। या प्रकारे थोडं पीठ धोपटून घ्यायचंय, पीठच हा आणि अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत इकडे कुकर झालाय, छोले शिजले का नाही बघूयात। छोले मस्त शिजले आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। इथे मी 2 कांदे घेतले, ते मी चॉपर मध्ये बारीक करून घेतलेत आणि 1.5 टोमॅटो घेतलाय। मोठ्या फोडी करून मिक्सर मध्ये प्युरी करून घेणार आहोत। इथे आपली प्युरी तयार आहे। गॅसवर कढई ठेवून घेऊयात। त्यात 2 ते 3 चमचे तेल घातलंय आणि थोडंसं बटर घातलंय। तेल थोडं गरम झालंय की त्यात आपण अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 तमालपत्र, 3 ते 4 मिरी, 3 ते 4 लवंग आणि बारीक करून घेतलेला कांदा घातलाय। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान लालसर झालाय, त्यात आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला व 2 चमचे छोले मसाला घातलाय। मसाले छान परतून घेऊयात। कलर येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेत आहे। मसाले कोरडे झाल्यामुळे आणखी थोडं तेल टाकलंय। आता यात टोमॅटोची प्युरी टाकून घेत आहोत। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। मसाल्यांना तेल सुटलंय। आता यात आपण शिजवून घेतलेले छोले टाकून घेऊयात। आणि छान मिक्स करून घेऊयात। थोडेसे छोले आपण असे मॅश करून घेऊयात, त्यामुळे भाजीला दाटसरपणा येईल आणि लागेल तेवढे पाणी टाकून घेऊयात। इथे मी गरम पाणी वापरले। यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। छोले शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे कमीच मीठ घालू आणि छान उकळी काढून घेऊयात। इथे भाजीला छान उकळी आली आहे।
आपण यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आपले मस्त चमचमीत छोले इथे तयार आहेत. तुम्ही बघू शकता छोले मस्त दाटसर झाले आहेत. आता आपण भटुरे बनवून घेऊयात. पीठ अर्धा तास छान भिजलंय. छोटा गोळा घेऊन लाटून घेऊया. इकडे तेलही गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला भटुरा तेल लावून लाटायचा आहे, कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही. तेलही छान गरम झालंय. आता आपण भटुरा तळून घेऊया. आपल्याला भटुरा झाऱ्याने तेल उडवत उडवत तळायचा आहे, त्यामुळे भटुरा टम्म फुगतो. तुम्ही बघू शकता आपला भटुरा कसा टम्म फुगलाय. मस्तच. आपले छोले भटुरे इथे तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.